नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवातच चांगली पॉझिटिव्ह मोमेंटम सोबत केलेली आहे। निफ्टी ऑलमोस्ट ओपनिंगपासूनच 24,350 400च्या अबव मेंटेन करत होता, ट्रेड करत होता। जो प्रिव्हियस डेचा म्हणजे ऑलमोस्ट शुक्रवारचा हाय होता 24,350 वरून निफ्टी जो आहे तो थोडा खाली आलेला। आज ओपनिंगपासूनच ओपनिंगच्या पहिल्या 5-10 मिनिटांमध्येच निफ्टीनं जो आहे तो 24,350 हा महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स क्रॉस करा आणि त्याच्यावरती मोमेंटम दिला आणि तो मोमेंटम कंटिन्यू राहिला। ऑलमोस्ट निफ्टी 23,450 पर्यंत गेलेला, जवळपास 150 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये निफ्टी बंद आहे। बँक निफ्टीसुद्धा पॉझिटिव्हमध्ये राहिला, 350 पॉईंट पॉझिटिव्ह 58,300च्या आसपास आणि सेन्सेक्ससुद्धा जवळपास 500 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला। ओव्हरऑल दिवसभर मार्केटनं मोमेंटम पॉझिटिव्ह ठेवला, पण हायर लेवलला थोडासा रेजिस्टन्स फेस होते निफ्टीला आता 24,500 आणि 24,600 हे दोन स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहेत। जोपर्यंत 24,600 क्रॉस होणार नाही तोपर्यंत फर्दर अपवर्ड मोमेंटम येईल असं वाटत नाही। त्यामुळे निफ्टीला 24,500 आणि 600 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून उद्या रिॲक्ट होऊ शकतो। उद्या वीकली एक्सपायरी आहे मंगळवार असल्यामुळे निफ्टीची, त्यामुळे सुद्धा थोडंसं ऑब्झर्व करणं गरजेचं आहे। जोपर्यंत निफ्टी 24,500 600 क्रॉस करून, खास करून 24,600 क्रॉस करणार नाही तोपर्यंत फर्दर अपवर्ड मोमेंटम येईल असं मला वाटत नाही। त्यामुळे 24,600 एक डिसायसिव्ह ब्रेकआउट देऊन क्लोजिंग मिळालं पाहिजे 24,600च्या वर, तर आपल्याला फर्दर अपवर्ड मोमेंटम आणि रॅली येऊ शकते। मग उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर निफ्टीला 24,400च्या वरती 24,500 पहिला रेजिस्टन्स आणि त्यानंतरनं 24,600 हा दुसरा आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 24,600च्या वर गेला तर फर्दर पॉझिटिव्ह मोमेंटम बिल्टअप होईल 25,000पर्यंतचा। अदरवाईज 24,400च्या खाली आला तर 24,300पर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो। 24,300 एक निफ्टीसाठी उद्याच्या सेशनला सपोर्ट आहे। 24,300 ब्रेक केला तर 24,200 250, तेव्हा निफ्टीला बिलो 24,400 24,300 पहिला सपोर्ट, त्याखाली 24,200 24,500 पहिला रेजिस्टन्स आहे, 24,600 दुसरा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। या रेंजनुसार या पॉईंटनुसार तुम्ही उद्या निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 58,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे लोअर लेवलला, खाली आला तर हायर लेवलला 58,500 पहिला सपोर्ट आहे। 58,500च्या वरती गेला तर 58,700 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। 58,700च्या वर गेला तर फर्दर बँक निफ्टी जातो 59,000 अबाउट ट्रेड करू शकतो। त्यामुळे बँक निफ्टीला 58,500 ते 58,700 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। लोअर लेवलला 58,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 58,000च्या खाली आला तर 57,700पर्यंत येऊ शकतो, पण मला वाटतं उद्या 58,000 बँक निफ्टीसाठी सपोर्ट म्हणून इंटॅक्ट होईल। हायर लेवलला फक्त 58,500 आणि 58,700 हे दोन रेजिस्टन्स पॉईंट आहेत। यानुसार तुम्ही उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। मोमेंटम पॉझिटिव्ह आहे, बाय ऑन डिप आहे। एफआयची विक्री थोडीशी मंदावली आहे, डीआयची खरेदी आहे, मार्केटची ब्रीड पॉझिटिव्ह आहे ओव्हरऑल, त्यामुळे बाय ऑन डिप हे सजेशन राहील। आज NSEमध्ये 1,371 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,685 शेअर्स पडलेले आहेत। निफ्टीमध्ये 24 शेअर्स वाढले, त्या बाजूला 26 शेअरमध्ये पडझड आहे। थोडं मिक्स आहे निफ्टीमध्ये NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सला घेऊन। सेक्टर इंडिसेसमध्ये बघायचं झालं तर आज फक्त IT सेक्टरमध्ये मंदीचं सावट बघायला मिळालं, 0.5% मायनस। बाकी एनर्जी, रिॲल्टी, ऑटो, मेटल, फार्मा आणि बँकिंग या सगळ्या सेक्टर्समध्ये 0.5% ते 1%पर्यंतची तेजी बघायला मिळाली आणि सगळे सेक्टर्स पॉझिटिव्ह आणि मजबूत राहिले। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तर थोडासा मिक्स आहे। युरोपियन मार्केट्स फ्लॅट आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत, अगदी 1-2 पॉईंट प्लस मायनससुद्धा आहेत। डॅक्स वगैरे डाव फ्युचर्ससुद्धा एकदम फ्लॅट आहे, 10 पॉईंट मायनस आहे। त्यामुळे ओव्हरऑल US मार्केटसुद्धा थोडंसं पॉज घेताना बघतात ग्लोबल मार्केटही, आणि आपलंही मार्केट बऱ्यापैकी मला वाटते चांगल्या रेजिस्टन्सला रिकव्हरी देऊन आलं आहे। तेव्हा बघणं गरजेचं आहे की उद्या आपलं मार्केट एक्सपायरी दिवशी कसे रिॲक्ट होईल। त्यामुळं आज जरी ग्लोबल क्यूज फ्लॅट असले तरी उद्याचा एक्सपायरीमुळे थोडंसं वोलाटाईल असू शकतं। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।